भारतीय बाजारपेठेत पेंटिंगचा सेल मंदावण्यामागे अनेक कारणे असू शकतात आणि परदेशातील परिस्थिती वेगवेगळ्या बाजारानुसार बदलते. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दोन्ही बाजूने विचार करू. या माहितीचे संकलन केले आहे विशाल सुतार यांनी आणि व्हॉइस ओव्हर उमेश घाडगे यांनी केले. तर पाहूया भारतीय बाजारपेठेत पेंटिंगचा सेल मंदावण्याची कारणे. आर्थिक मंदीचा प्रभाव. भारतात जर आर्थिक मंदी किंवा खर्चात कपात दिसत असेल तर पेंटिंगसारख्या गैरआवश्यक वस्तूंवर लोकांचा खर्च कमी होऊ शकतो. घरगुती बजेट प्राधान्याने अन्न, निवारा आणि शिक्षण यावर खर्चले जाते, ज्यामुळे कला आणि सजावटीच्या वस्तूंना मागणी कमी होते. बदलती आवड. नव्या पिढीमध्ये आधुनिक डिझाईन्स, डिजिटल आर्ट किंवा मिनिमलिस्ट सजावटीकडे कल वाढला आहे. पारंपरिक पेंटिंग्स किंवा हाताने बनवलेल्या कलाकृतींची मागणी कमी होत असण्याची शक्यता आहे. स्पर्धा. ऑनलाईन मार्केटमध्ये स्वस्त डिजिटल प्रिंट्स, वॉल स्टिकर्स आणि मास प्रोड्यूस आर्टवर्क उपलब्ध झाल्याने हाताने बनवलेल्या किंवा उच्च दर्जाच्या पेंटिंग्सना स्पर्धा वाढली आहे. जागरूकतेचा अभाव. स्थानिक कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने किंवा त्यांच्या कामाचा प्रचार प्रभावीपणे होत नसल्याने मागणीवर परिणाम होऊ शकतो. महागाई. कच्च्या मालाच्या किमती जसे रंग, कॅनव्हास, फ्रेम्स वाढल्याने पेंटिंगच्या किमती वाढतात, ज्यामुळे ग्राहक त्यापासून दूर राहू शकतात. आता पाहूयात परदेशात पेंटिंगचा सेल आणि मंदीचे सावट कशा प्रकारे आहे. परदेशातील पेंटिंगच्या सेलची स्थिती ही त्या देशाच्या आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक मूल्ये आणि बाजारपेठेच्या ट्रेडवर अवलंबून आहे. काही ठिकाणी मंदीचे सावट असले तरी काही ठिकाणी वेगळी परिस्थिती दिसते. पाश्चात्य देश, अमेरिका, युरोप या देशांमध्ये कला आणि पेंटिंगना सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. उच्चस्तरीय बाजारात प्रसिद्ध कलाकारांच्या पेंटिंग्सना अजूनही मागणी आहे, विशेषतः लिलावांमध्ये. उदाहरणार्थ साऊथ बेज क्रिस्ट 2025 मध्येही हे ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र मध्यमवर्गीय बाजारात मंदीचा प्रभाव दिसू शकतो. आर्थिक अनिश्चितता. उदाहरणार्थ अमेरिकेतील बॉन्ड यील्ड वाढ, डॉलरची मजबूती इत्यादी असल्यास सामान्य ग्राहक पेंटिंगसारख्या लक्झरी वस्तूंवर खर्च टाळू शकतात. आशियाई बाजार. चीन आणि जपान. चीनमध्ये स्थानिक कलाकृतींसोबत पाश्चात्य पेंटिंगची मागणी वाढत आहे, विशेषतः श्रीमंत वर्गात. परंतु ग्लोबल ट्रेंडमधील तणावामुळे मंदीचे सावट असू शकते. जपानमध्ये पारंपरिक आणि आधुनिक पेंटिंग्स दोन्हींना मागणी आहे, पण इथेही आर्थिक स्थिरता महत्त्वाची ठरते. मंदीचे सावट. जागतिक स्तरावर जर मंदी असेल, उदाहरणार्थ 2025 मध्ये जर अमेरिकी अर्थव्यवस्था, युरोपियन युनियनवर दबाव असेल, तर लक्झरी वस्तूंमध्ये पेंटिंगचा समावेश होतो. त्यामुळे सेलवर परिणाम होऊ शकतो. परंतु काही ठिकाणी, उदाहरणार्थ दुबई, सिंगापूर इत्यादी श्रीमंत ग्राहकांमुळे मागणी कायम राहू शकते. ऑनलाईन सेलचा वाढता प्रभाव. परदेशात Etsy, साची आर्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे स्वस्त आणि मध्यम किमतीच्या पेंटिंगची विक्री वाढत आहे. यामुळे पारंपरिक गॅलरी आधारित सेलवर दबाव येऊ शकतो.
पण एकूणच बाजाराला आधार मिळतो. या सर्वांचा निष्कर्ष काढायला गेलं तर असं लक्षात येईल की भारतीय बाजारात पेंटिंगचा सेल मंदावला असला तरी परदेशात परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी मंदीचे सावट आहे, तर काही ठिकाणी विशेषतः श्रीमंत देश किंवा कलाप्रिय संस्कृती असलेले देश मागणी कायम आहे. भारतात स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन, ऑनलाईन विक्री वाढवणे आणि आधुनिक ट्रेंडशी जुळवून घेणे यामुळे सेल सुधारू शकतो. परदेशातही मंदी असली तरी डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि उच्चस्तरीय बाजारांमुळे पेंटिंग सेल पूर्णपणे थांबलेला नाही. पेंटिंग सेल वाढवण्यासाठी भारतात आणि परदेशातही काही प्रभावी उपाय करता येतील. यात कलाकार, विक्रेते आणि बाजारपेठ यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. खालील काही सूचना आहेत ज्या पेंटिंगच्या विक्रीला चालना देऊ शकतात. ऑनलाईन उपस्थिती वाढवणे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म इत्सी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, साची आर्ट किंवा स्वतःची वेबसाईट तयार करून पेंटिंग्सची विक्री वाढवता येईल. ऑनलाईन बाजारपेठेमुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होते. सोशल मीडिया मार्केटिंग. इंस्टाग्राम, पिंटरेस्ट आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्म्सवर पेंटिंगचे फोटो, व्हिडिओ आणि मेकिंग प्रोसेस शेअर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधता येईल. आर्ट फॉर सेल, इंडियन आर्ट यासारखे हॅशटॅग वापरून दृश्यमानता वाढवावी. व्हर्च्युअल प्रदर्शन. यामध्ये ऑनलाईन आर्ट गॅलरी किंवा व्हर्च्युअल प्रदर्शन आयोजित करून ग्राहकांना घरी बसून पेंटिंग्स पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी द्यावी. प्रेक्षकांच्या आवडीनुसार बदल. आधुनिक ट्रेंड्स. मिनिमलिस्ट डिझाईन्स, ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट किंवा डिजिटल प्रिंटसारख्या नव्या शैलीवर लक्ष केंद्रित करावे, ज्या नव्या पिढीला आवडतात. कस्टमायझेशन. ग्राहकांच्या मागणीनुसार पेंटिंग्स बनवणे. उदाहरणार्थ, त्यांच्या घराच्या रंगसंगतीनुसार किंवा खास थीम्सवर मागणी वाढू शकते. सजावटीसाठी पर्याय. ऑफिस, हॉटेल्स, कॅफे यासारख्या ठिकाणी वापरता येतील अशा पेंटिंग्सवर भर द्यावा. किमती आणि परवडणारी योजना. यात प्रामुख्याने किफायतशीर पर्याय. सर्वच पेंटिंग्स महाग असण्याची गरज नाही. मध्यम आणि कमी किमतीच्या पेंटिंगची श्रेणी ठेवून मोठ्या प्रेक्षक वर्गाला आकर्षित करता येईल. हप्त्यांची सुविधा. ऑनलाईन खरेदीत EMI किंवा हप्त्यांचा पर्याय देऊन ग्राहकांना खरेदी सुलभ करता येईल. सवलती आणि ऑफर्स. यामध्ये सणासुदीला उदाहरणार्थ दिवाळी, ख्रिसमस किंवा खास दिवशी डिस्काउंट देऊन विक्री वाढवता येईल. आता पाहूयात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विस्तार. प्रदर्शने आणि मेळे. स्थानिक स्तरावर आर्ट एक्झिबिशन्स, हस्तकला, मेळे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन पेंटिंगची विक्री आणि प्रचार करता येईल. परदेशी बाजार. परदेशात भारतीय कला उदाहरणार्थ मधुबनी, वारली, तंजोर पेंटिंग्सला मागणी आहे. स्थानिक संस्कृतीशी जुळणाऱ्या पेंटिंग्स बनवून निर्यात वाढवता येईल. गॅलरी सहकार्य. स्थानिक आणि परदेशी गॅलरींशी संपर्क साधून पेंटिंग्स प्रदर्शनासाठी ठेवता येते. आता पाहूयात प्रचार आणि जागरूकता. यामध्ये कलाकारांचे ब्रँडिंग. प्रत्येक कलाकाराने स्वतःची ओळख निर्माण करावी, जसे की त्यांच्या पेंटिंगची खास शैली किंवा थीम, उदाहरणार्थ पर्यावरण, भारतीय संस्कृती या विषयांवर भर द्यावा. प्रभावकांचा वापर. सोशल मीडियावर प्रभावक, इन्फ्लुएन्सर किंवा सेलिब्रिटींना पेंटिंगचा प्रचार करण्यासाठी सामील करून घ्यावे. कथा सांग, स्टोरी टेलिंग. प्रत्येक पेंटिंगमागील प्रेरणा किंवा कथा ग्राहकांना सांगितल्यास त्यांचा भावनिक संबंध जोडला जाऊ शकतो, ज्यामुळे खरेदीची शक्यता वाढते. आता पाहूयात सहकार्य आणि प्रशिक्षण. संस्थांचे सहकार्य. शाळा, कॉलेजेस आणि इंटेरियर डिझायनर्स
यांच्याशी भागीदारी करून पेंटिंगची मागणी वाढवता येईल. वर्कशॉप्स, पेंटिंग बनवण्याच्या कार्यशाळा आयोजित करून लोकांमध्ये कलेसाठी आवड निर्माण करता येईल, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे विक्री वाढेल. आता पाहूयात गुणवत्ता आणि नाविन्य. त्यामध्ये उच्च दर्जा. पेंटिंगची गुणवत्ता जसे रंग, कॅनव्हास, फ्रेमिंग सुधारून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. नवीन तंत्र, 3D पेंटिंग्स, मिक्स मीडिया किंवा डिजिटल आर्टसारख्या नव्या तंत्राचा वापर करून बाजारात वेगळेपण आणता येईल. या सर्वांचा निष्कर्ष असा काढता येईल की पेंटिंग सेल वाढवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गांचा वापर करावा. प्रेक्षकांच्या गरजा समजून घेणे आणि प्रभावी मार्केटिंग करणे गरजेचे आहे. भारतात स्थानिक बाजाराला चालना देण्यासाठी किफायतशीर पर्याय आणि जागरूकता महत्त्वाची आहे. तर परदेशात भारतीय कलेची खासियत आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर यश मिळवून देऊ शकतो. या उपायांनी मंदावलेला सेल पुन्हा रुळावर येऊ शकतो. धन्यवाद.